तुझिया नामे देसी ऐसे दान, नाम तुझे घेता देवा होई समाधान। श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ। भक्तो नमस्कार। माणूस 7 कारणांच्या मुळेच दुःखी होत असतो। या 7 कारणांच्या मुळेच त्याच्या घरात काही ना काही दुःखही येतच राहते। भक्तो, तो कमी जरी असला ना तरी त्याच्या घरामध्ये धन टिकत नाही। भक्तो, शिव महापुराणामध्ये ही सांगितली गेलेली आहेत माणसाच्या दुःखाची 7 कारणे। या 7 कार्यांच्या मुळेच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि तुम्ही तुमच्या कुटुंब परिवारामध्ये सुख शांती सोबत राहू शकत नाही। भक्तो, या कार्यास ध्यान देऊन ऐका आणि शक्य असल्यास नोट सुद्धा करून ठेवा। व्हिडिओच्या माहितीला अगदी ध्यान देऊन ऐका, जेणेकरून की यातील एक एक माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल। भक्तो, माहिती फारच सुंदर आहे। पहिले कारण, तुम्ही विचार केला की तुमच्या इष्टदेवतेच्या ईश्वराच्या मंदिरामध्ये जाईल, त्या देवतेच्या आवडत्या वस्तू, फुले, पान, पाणी आणि आवडता पदार्थ भरपूर अर्पण करेन आणि तिला खुश करूनच घरी परत येईल। कारण मनामध्ये भरपूर मनोकामना आहेत, अनेक प्रकारच्या मागण्या आहेत, म्हणून आज तर मी देवतेला खुश करणार आणि तुम्ही गेला। उदाहरणाच्या स्वरूपात सांगायचे तर एखाद्या महादेव शिवशंकरांच्या मंदिरात गेलात, बेलाची पाने, सफेद फुले, गंगाजल घेऊन शंकराच्या पिंडीवर तुम्ही भरपूर गंगाजल, फूल, बेल अर्पण केलात, चंदनाचा लेपही लावलात, परंतु हे करत असताना त्या मंदिरात तुमच्या मागे अजूनही भक्त येत आहेत आणि तिथे तुम्ही जर मंदिरात बसलेलेच आहात, तुमच्या या कार्याला पूर्ण केल्याशिवाय तुम्ही उठायचे नाव सुद्धा घेत नाही आहात। कारण तुमच्या मनात आज एवढी भक्तीची जागी झालेली आहे, तुमचे त्या देवतेच्या प्रती एवढे प्रेम जागृत झालेले आहे की तुम्ही उठण्याचे नावच घेत नाही आहात। आणि तुमच्या मागून जे साधे भोळे भक्त दर्शनासाठी आलेले आहेत, त्यांना मंदिराचा पुजारीही त्यावेळी त्या भक्तास असे सांगतो की गाभाऱ्यात आज तर खूपच गर्दी आहे, तुम्ही इथूनच दारातून दर्शन घेऊन निघून जा। तर भक्तो, अशा वेळी तुमच्या या कारणामुळे त्या भक्तांस योग्य दर्शन मिळत नाही, तर हे एक खूपच मोठे पाप होईल। तुम्ही तर आपलाच विचारात असाल की मी माझ्या देवते 1000 तांबे पाणी अर्पण केले, एवढा मोठा अभिषेक केला, एवढी फळे, फुले, पाणी अर्पण केले, मी किती मोठे पुण्याचे काम केले आहे। परंतु तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती मोठे पाप केलेले आहे, कारण की तुम्ही त्या भक्तांमध्ये आणि देवतेला दर्शन घेण्यासाठी अडचण निर्माण केली। तुम्ही त्यांच्या भेटण्याच्या मार्गामध्ये बाधित बनलात आणि त्यामुळे तो भक्त आणि देवताही नाराज होतात आणि असे घडल्याने आपल्या घरामध्ये खूपच मोठे दुःख येऊ शकते, संकट येऊ शकतात। आता दुसरे दुःखाचे व गरिबीचे कारण लक्ष देऊन ऐका भक्तो। तुम्ही विचार करता की मी खूपच मोठा भक्त आहे आणि मी भजन कीर्तन करतो, 2 तासांपर्यंत माळजप केली, मंदिरात बसून खूप पूजापाठ केली, धूप, दीप, अगरबत्ती, दिवे लावले, सर्व काही केले आणि शेवटी जेव्हा तुम्ही आसनावरून उठता तर त्यावेळी मनामध्ये एक विचार आला की मी किती महान आहे, मी तर 1 तासांपर्यंत पूजापाठ केली, अखंड दिवा ज्योती जळवीत आहे, 2 तास नामजप केला आहे। तर बघतो, असा विचार येणे हा एक खूपच मोठा अहंकार आहे। भगवद्गीतेतील श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार आपल्याद्वारे केली गेलेली पूजापाठ, साधना, भजन कीर्तन हे सर्व आपण इष्टदेवतेला अर्पण केले पाहिजे आणि त्यामागील भाव असा असावा की मी कोणीच नाहीये, मी काहीच केले नसून माझ्या इष्टदेवतेने, त्या ईश्वराने त्याच्या इच्छेनुसार माझ्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे, हे तर माझे भाग्य आहे, मी खूपच भाग्यशाली आहे। बघतो, तुम्ही स्वतःला जेव्हा निमित्त मात्र मानू लागाल की मी कोणीच नसून मला देवतेने निवडलेले आहे त्याची सेवा करण्यासाठी, असा जेव्हा तुमच्या मनाचा भाव बनेल तेव्हा तुम्ही तुमच्या देवतेसमोर महान बनता। माझ्या देवतेची किती सेवा केली तरी ती कमीच असेल, माझ्यात एवढे सामर्थ्य नाहीये की माझी पूजापाठ ही माझ्या ईश्वर चरणी अर्पण करावी। पण जर या भजन कीर्तन भक्तीचाही आपणास अहंकार होतो तर गरिबी आपल्या घरी येऊ शकते, अनेक दुःखेही आपणास पाहावी लागू शकतात आणि म्हणूनच हे एक दुःखाचे कारण होऊ शकते। बघतो, दुःखाचे तिसरे कारण, तुम्ही खूप पूजापाठ करता, नामजप करता आणि दिवसाच्या इतर वेळेत तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून किंवा काही वाईट साईड बोलण्यामुळे कोणाच्या डोळ्यात तुमच्यामुळे अश्रू येतात, कुणाच्या चेहऱ्यावरील हसू तुमच्या बोलण्यामुळे निघून जाते, तरीही तुमच्यावर कोणते संकट येऊ शकते, कारण हे एक खूपच मोठे पाप आहे। बघतो, यासाठी कधी कोणाला रडवू नये। शक्य झाल्यास बोलले जाते की जर तुम्हाला शक्य नसेल
तर भजन कीर्तन करू नका, पूजापाठ करू नका, मंदिरात सुद्धा जाऊ नका, दान पुण्य सुद्धा करू नका. पण प्रत्येक दिवसातून एकदा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू जरी आणला, तिच्या चेहऱ्यावर जर तुमच्यामुळे कोणत्या कारणाने जर एक हसू जरी उमलते, तर हे सर्वात मोठे पुण्याचे काम होते. जर तुम्ही कुणाच्या दुःखाला कमी करता, तुमच्यामुळे ती व्यक्ती जर खुश होते, तर हजारो पूजापाठ करण्याचे, दिवाबत्ती लावण्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होते. बघतो दुःखाचे 5वे कारण, ध्यान देऊन ऐका. जर तुम्ही दान करता आणि दान केल्यानंतर ते केले गेलेले दान जर सत्मार्गी लागले नाही, किंवा तुम्ही दिलेल्या दानाला ज्या व्यक्तीने स्वीकारलेले आहे आणि तो व्यक्ती त्याचा उपयोग कोणत्या वाईट चुकीच्या कार्यात करतो, तर त्याने केलेल्या त्या वाईट व चुकीच्या कार्यांचे पाप सुद्धा तुम्हाला लागते. त्यामुळे तुम्ही नेहमी ध्यान देऊन आणि गरजू कार्यासाठी दान व पुण्य केले पाहिजे. आणि बघतो या 3 दानांचे विशेष महत्त्व प्राप्त आहे. गाईदान, कन्यादान आणि लक्ष्मीदान, धनाचे दान. हे दान नेहमी विचार करूनच दिले पाहिजे. आता उदाहरणाच्या स्वरूपात सांगण्यात जाईल तर, जर तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह अशा घरामध्ये करून दिला असेल जिथे तुमची मुलगी सुखी नाहीये, दिवस रात्र रडत राहते, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दुःखी राहत आहे, तर त्या कारणामुळेही तिच्या माहेरच्या आईवडिलांनाही जीवनभर दुःखी राहावे लागते. त्यामुळे कायम विवाहाच्या वेळी जाणून पारखून कन्यादान केले पाहिजे. आता 6वे कारण ते हे आहे की, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ पूजापाठ करता आणि कोणते मंत्र उच्चारण करत असाल, तर त्या पूजापाठ किंवा मंत्राचे उच्चारण करतेवेळी जर तुम्ही चुकीचे मंत्र उच्चारण करत असाल, तर पहा बघतो कोणत्याही मंत्राचे थोडेही चुकीचे उच्चारण होते तर याचा चुकीचा अर्थ निघू शकतो. आता कसे ते पटवून देतो, लक्ष देऊन ऐका. जर तुमच्यापैकी कोणी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असेल, तर त्यात एक कथा आहे की एक यजमान नवरात्रीच्या वेळी एका ब्राह्मणास बोलवून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा. पण नवरात्रीच्या 3-4 महिन्याच्या नंतर त्या यजमानाच्या पत्नीचा मृत्यू व्हायचा. त्याने दुसरे लग्न केले, तिसरे लग्न केले, पण दरवर्षी तो करत असलेल्या पूजापाठच्या नंतरच 2-3 महिन्यांच्या आतच तिच्या पत्नीचा कोणत्या ना कोणत्या कारणवश मृत्यू व्हायचा. नंतर एकदा तो व्यक्ती एका महान व विद्वान साधू पंडिताकडे गेला. त्यास विनवणी केली की, हे मुनिवर, मी खूप मोठ्या संकटात आहे. माझ्यासोबत गेल्या 3-4 वर्षे असे घडत आहे. मी काय करू मला समजतच नाही. कृपया तुम्ही माझी मदत करा. तेव्हा पुढील नवरात्री तो यजमान ज्या पंडिताद्वारे पाठ करून घ्यायचा, त्यास त्याच्या घरी बोलवून घेतले. आणि जेव्हा त्या विद्वान साधू मुनींनी त्या यजमानाच्या घरात ज्या पंडिताद्वारे पाठ केला जात होता, तर जेव्हा पाठाला सुरुवात झाली, त्या पाठाच्या मंत्राला जेव्हा विद्वान साधू मुनींनी ध्यान देऊन ऐकले, तेव्हा जे काही मंत्र उच्चारण झाले त्या ब्राह्मण पंडिताच्या मुखातून ते असे होते की, भार्यास्तु बक्क शंतु. तिथे असे बोलायचे होते की, आमच्या घराच्या दुःखांना, संकटांना हे माताराणी तू भक्षण करावे. परंतु येथे या मंत्रामध्ये अशुद्ध उच्चारण झाले. भार्याला भक्षण करावे असे उच्चारण झाले. आता भार्या म्हणजे पत्नी. याच कारणामुळे 3-4 महिन्यांच्या नंतर पत्नीचा मृत्यू व्हायचा आणि याच कारणामुळे त्या यजमानास दुःख भोगावे लागत होते. आणि पुढच्या वेळी जेव्हा पूजापाठ केली गेली, तेव्हा त्या मंत्राच्या पाठाचे त्या विद्वान महापुरुष साधे मुनिवरांकडून शुद्धीकरण केले गेले. त्यामुळे बघतो कधीही चुकीचे मंत्र उच्चारण करता कामा नये, कारण चुकीच्या मंत्र उच्चारणाचा चुकीचा प्रभाव होऊ शकतो आणि तो प्रभाव तुमच्या घरासाठी हानिकारक बनू शकतो, तुमच्यासाठी दुःख उत्पन्न करू शकतो. बघतो तुम्ही ज्ञानी आहात. तुम्हाला उच्चारण येत असेल तर पाठ करा, आणि जर येत नसेल तर हात जोडून आपल्या इष्टदेवतेस, भगवंतास बोला की, आम्हाला काही येत नाही. फक्त शुद्ध अंतःकरणातून पूर्ण दृढ विश्वास आणि आपला भावच देवतेपाशी अर्पण करा व प्रार्थना करून नमस्कार करा. तसेच घरामध्ये कधी तुमच्याकडून वरिष्ठांचा तिरस्कार, अनादर होता कामा नये. जर घरामध्ये आपल्या आईवडिलांचा सन्मान केला जात नाही, तरीही तुमच्या घरामध्ये कधी लक्ष्मी थांबू शकत नाहीत. ज्या घरामध्ये कधी आईवडिलांचा सन्मान, आदर केला जात नाही, त्या घरामध्ये कधी बरकत होत नाही. त्यामुळे नेहमी मोठ्यांचा आदर व मान सन्मान करावा. आता बघतो 7वे व शेवटचे कारण, लक्ष देऊन ऐका. ते असे आहे की, तुम्ही जीवनामध्ये खूपच मेहनत करून धन कमविले आहे आणि एकदा जरी कोणत्या चुकीच्या मार्गाचा वापर करून कोणाचे धन तुमच्या घरात घेऊन आलात, तर अशावेळी हे एकदा चुकीच्या कार्याच्या मार्गाने तुमच्या घरात आलेले धन, जे दूषित धन आहे,
तुमच्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीच्या धनासही साफ करू शकते. तर बघतो, ही 7 कारणे आहे जी माणसाला दुःखी आणि बर्बाद करतात. जर आपल्यापैकी कुणाकडूनही अशा चुका होत असतील तर यांना वेळेवरच नक्कीच व अवश्य सुधारावे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.